नमस्कार, मी स्वरूपा सौदागर. महाराष्ट्र माझा नेटवर्कच्या खाद्य संस्कृती हे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. मंडळी, याची रेसिपी ही बटाट्यापासून बनणारी रेसिपी असा. तुमका तर माहिती असा, बटाटो हे सगळ्यांचो जवळजवळ सगळ्यांचो लाडको, लहान मुलांचो तर खास करून प्रचंड प्रमाणात लाडको. मग बटाट्याची कापा, बटाट्याची भाजी लहान मुलांना प्रचंड आवडता. आजची जी रेसिपी असा ना, ही थोडीशी वेगळी रेसिपी असा. आपण दुपारी जेवून झोपल्यानंतर जे दुपारी उठून चहा घेतो, तर त्या चहा बरोबर काहीतरी असं आपल्याला चटपटीत खाऊ मिळालं ना, तर त्या चहाची चव काय भारीच लागता. किंवा सकाळचे जे आपण नाश्ते खातो, त्यात उपमा, पोहे, डोसे असे हे रोजचे ठरलेले नाश्ते असतात. पण त्याच्यात एक वेगळा पण जपण्यासाठी काहीतरी असं चटपटीत खाण्यासाठी नाश्त्यात म्हणून सुद्धा ही रेसिपी उपयोगी असा. आणि मुलांक तुम्ही टिफिन मध्ये पण देऊ शकतात. मुलं अतिशय आवडीन खातात, कारण की ती बटाट्यापासून बनलेली असा, चटपटीत असा. टोमॅटो केचप, हिरवी चटणी कशाही बरोबर खाण्यासाठी अतिशय उत्तम लागतात. चला, वेळ न घालवता पटकन जाऊया आणि ही रेसिपी काय असा ती बघूया. ही रेसिपी असा आलूचे खमंग कुरकुरीत पॅटीस. मध्यम आकाराचे मी 4 बटाटे घेतले हे पॅटीस बनवण्यासाठी. या मध्यम आकाराच्या 4 बटाट्यांमध्ये 9 ते 10 पॅटीस बनले. हे बटाटे पहिल्यांदा स्वच्छ धुवायचे आणि कुकर मध्ये ठेवून एका मध्यम आचेवर 4 ते 5 शिट्टी काढून घ्यायची. बटाटे व्यवस्थित शिजूक हवे एवढी शिट्टी काढून घ्यायची. शिट्टी काढून गॅस बंद केल्यानंतर शिट्टी वगैरे वर करून अजिबात हवा बाहेर घालवायची नाही. हवा गेली की कुकरचा झाकण उघडायचा आणि एका चिमट्यान ते बटाटे बाहेर काढायचे. बटाटे बाहेर काढल्यानंतर ते चाकून मध्ये कट मारून ठेवायचे, जेणेकरून ते पटकन थंड होतील. बटाटे थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची आणि बटाटे स्मॅश करून घ्यायचे. आता हे बटाटे स्मॅश करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, अगदी त्याचो लगदो तयार करायचो नाही. मध्ये मध्ये असे थोडेसे किंचित असे बटाट्याचे छोटे छोटे तुकडे रवतीत असे स्मॅश करायचे, जेणेकरून ते खाताना बटाटो असं क्रंची असं तोंडात आलो ना की एकदम छान लागता. अशा पद्धतीने बटाटो स्मॅश करून घ्यायचो एका डिश मध्ये. आता ह्या पॅटीसला एक खमंगपणा येण्यासाठी यात 1 इंच आल्याचा तुकडो, 4 ते 5 लसणाचे पाकळ्यो, 1 छोटी वाटीभर कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची. हिरवी मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीन करा. म्हणजे थोडंसं तुमका जर असे झणझणीत पॅटीस आवडत असतील तर अजून एखाद दुसरी मिरची वाढवला तरी चालता. पण मिरची वाटणात असल्यामुळे त्याचा तिखटपणा लगेच उतरता, म्हणून मी 2 मिरच्या वापरल्या. ह्या सगळ्याची एक भरभरीत पेस्ट तयार करून घ्यायची. ह्याची एकदम अशी बारीक फाईन अशी पेस्ट करायची नाही. थोडासा लसूण किंवा आल्याचे तुकडे हे क्रंची अशी गाऊ व्हायता पॅटीस खाताना, अशी भरभरीत एक पेस्ट तयार करून घ्यायची. आता ही आला लसूणची जी पेस्ट असा, ही पेस्ट एका छोट्या पातेल्यात एक छोटा पळीभर तेल गरम करायचं आणि ही पेस्ट त्या तेलात व्यवस्थित परतून घ्यायची. आणि तुमच्याकडे जे जे मसाले अवेलेबल असतात ते ह्याच्यात घालायचे आणि ते परतत राहायचे. आता मी ह्याच्यात कांदा लसूण मसालो, घरातलो गरम मसालो, किंचितची हळद, चिमूटभर हळद आणि लाल तिखट हे 4 मसाले घातले. तुमच्याकडे चाट मसालो असतात, जे जे काय मसाले असतील ते तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. ह्या सगळं घालून ह्या तेलात व्यवस्थित ही पेस्ट परतून घ्यायची. आता तेलात व्यवस्थित पेस्ट परतून घेतलात आणि जरा ती थंड झाली की त्यानंतर ती पेस्ट हाताने काढायची आणि स्मॅश करून ठेवलेल्या बटाट्यात घालायची. बटाट्यात घालून बटाट्यात व्यवस्थित ती मुरडून सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायची. चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचा. व्यवस्थित बटाट्यात ही पेस्ट, मीठ सगळं व्यवस्थित सगळीकडे लावून झाला की हातात एक एक अशी उंडी घ्यायची, गोळे करायचे आपल्या ज्या साईजचे पॅटीस हवेत त्यानुसार. आणि नंतर ते जे गोळे असतले लाडवासारखे बनवलेले ते तुम्ही 2 हातांच्या मधी ते कसं चेपटायचं, म्हणजे चपटो आकार द्यायचो. तुम्ही त्या व्हिडिओत बघू शकतात की कशा पद्धतीने मी त्यांना गोल असं चपटो आकार दिलंय. हे साधारण मी जे बटाटे 4 उकडले मध्यम आकाराचे, ह्याच्यात माझे 10 पॅटीस तयार झाले. आता हे सगळे तुम्ही पॅटीस तयार करून ठेवलात की एखादे म्हणजे जे फ्राईंग पॅन असतात त्या फ्राईंग पॅन मध्ये एक पळीभर तेल टाकायचा आणि तेल व्यवस्थित कडकडीत झाला की ह्या एक एक पॅटीस उचलून त्या तेलात व्यवस्थित लावून घ्यायचे. आता तेलात पॅटीस हे ठेवल्यानंतर
पॅटीसची दोन्ही बाजू, आता जी बाजू ठेवलात ती नंतर पलटून टाकायची, दुसऱ्या बाजून भाजायचे. असे दोन्ही बाजून 2 ते 3 मिनिटं मध्यम आकाराच्या गॅसवर हे भाजून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपले पॅटीस खाण्यासाठी तयार झालेले असतात. हे पॅटीस तुम्ही टोमॅटो केचप असात, हिरवी चटणी असात, किंवा जी चिंचेची अशी चिंच खजूरची जाड अशी चटणी येते, ह्याच्यासोबत जरी खाल्लात तरी अप्रतिम लागतात. आणि अगदीच जर तुमच्याकडे काही नसत तर नुसते जरी हे पॅटीस चहासोबत खाशात ना, बस अप्रतिम लागतात. नक्की करा, खाऊन बघा आणि माका कमेंट सेक्शनमध्ये सांगा पॅटीस कसे झाले.